जय भीम, जय शिवराय सगळ्यांना. तर माझ्या या व्हिडिओद्वारे तुम्हा सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे. तर ती विनंती अशी आहे, की आता येणारा पुढचा सण आहे मकर संक्रांत. तर मकर संक्रांत हा खूप छान सण आहे. तो तुम्ही मला असं वाटतं, तो तुम्ही घरात छान प्रकारे साजरे करू शकता. नाही की पतंग उडवून. कारण की खूप आता लोकं संक्रांतीच्याच आधीपासून सुरुवात करतात पतंग उडवण्याची. पण ते स्वतःच्या एन्जॉयमेंटसाठी इतर गोष्टी विसरून जातात, की त्याच्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो. आता तो पक्ष्यांचा जाऊ शकतो, लहान मुलांचा जाऊ शकतो, मोठ्या माणसांचा जाऊ शकतो. आता तो कसं तेही मी तुम्हाला सांगते. आता तुमची पतंग तुम्ही उडवतात. आता हजारो पतंगा उडतात, तुटून पडतात. ते दोरे इकडे-तिकडे अटकतात. ते दोरे दिसत सुद्धा नाही. इकडे-तिकडे अडकून पडतात ते दोरे. आणि मुलं अशी असतात लहान-लहान, की त्यांच्यामध्ये त्यांना समज नसते, की याच्यामुळे घात होणार आहे या दोऱ्यांमुळे आपल्याला आपला जीवावर बेतू शकतो. त्यांना माहित नसते. त्यांना फक्त त्यांचे एन्जॉयमेंट माहिती असतं. तर ते पतंग काढ झाली असं म्हणतात आणि सतत त्या पतंगाच्या मागे पडतात. पण दोरे जर इकडे-तिकडे अटकलेले असेल आणि त्यांना दिसलं नाही कदाचित त्यांचा त्याच्यामध्ये एक गळा सुद्धा कापू शकतो. रस्त्यांवर येणारे जाणारे लोक असतात, गाड्यांवर जातात, येतात. तर दोरे अटकलेले असतात, दोरे दिसत नाही दिवसा. त्याच्यामुळे अ, त्या दोऱ्यांना लागून जर एखादी गाडी पुढे गेली तर त्या ग माणसाचा सुद्धा जीव जाऊ शकतो त्या दोऱ्यांमुळे. एन्जॉयमेंट तुम्ही अ, वेगळ्या प्रकारे करू शकतात, पण ह्या प्रकारे नाही. पण मला सरकारला हे सांगणे की हे बॅन व्हायला पाहिजे आणि सगळ्यांना सांगणे की तुम्ही प्लीज हे पतंग उडवणं बंद करा. तुमचे पतंग उडवणं बंद व्हाल तर पक्ष्यांच्या एका मानवाचा जीव वाचू शकतो. जय भीम, जय शिवराय.